पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। काल 2, 3 आणि 4 तीन मंत्र आपले काल झालेले आहेत। दुसऱ्या मंत्रामध्ये कर्माचा विचार ऋषींनी आमच्या समोर दिला। आपण जे कर्म करतो आहोत ते कर्म अनिवार्य आहे, म्हणून कर्माशिवाय तर आपण राहू शकणार नाही। मग ते कर्म जे करायचं आहे ते कर्म मला सात्विक वृत्तीनं करायचं आहे। माझं कर्तव्य ज्याला म्हणावं त्या कर्तव्याच्या भावनेनं मी कर्माकडे बघायचं आहे। आणि ज्या वेळेला अशा रीतीनं मी कर्म करतो की ज्याच्यामध्ये मी फळाची अपेक्षा ठेवलेली नाही, कर्तव्याची भूमिका ठेवलेली आहे, त्याच वेळेला तुमचं जीवन जे आहे ते अशा रीतीनं आनंदी होतं की जिजीविषेत शतम समाहा, शतायू जीवनाचा दीर्घ जीवनाचा अनुभव तुम्ही त्या ठिकाणी घेता। आणि तो घेत असताना एक प्रकारानं दुसरा कोणताही मार्ग हा आपल्याला या ठिकाणी नाही। आणि अशा रीतीनं ज्या वेळेला आम्ही कर्म करतो त्यावेळेला त्या कर्माचा कोणताही बंध आम्हाला लागत नाही, कारण कर्मापासून मला काही मिळावं ही अपेक्षा नाही, म्हणून त्या अपेक्षेच्या अनुषंगानं येणारं अनुकूल किंवा प्रतिकूल कोणतंही फळ तुम्हाला तिथे अनुभवाला येत नाही, त्याच्यामध्ये तुमचा परिणाम मनावरती होत नाही। मग पहिल्या मंत्रामध्ये जी संन्यस्त वृत्ती दाखवली, ज्ञानाचा मार्ग दाखवला आणि भोगांना संयमित भोगावं आणि धनालाही मी मर्यादित ठेवावं, दुसऱ्या मंत्रामध्ये कर्माची भूमिका दिली। जर मला ज्ञानमार्गानंही जाता येत नसेल आणि कर्ममार्गानंही मी जाऊ शकत नसेल तर एक प्रकारानं मी अज्ञानामध्येच आहे, म्हणून असूर्या नामलोका तिसऱ्या मंत्राचा भाव हा त्या ठिकाणी येतो। आणि असे लोक जे आहे ते आत्महनो जनाः, ते आत्मघातकी आहेत। मनुष्य जन्माला येऊनही मी जर आनंदाची अनुभूती घेत नसेल तर मी माझाच घात केल्यासारखं आहे। विषाचा परिणाम मला माहिती आहे आणि तरी जर मी त्या विषाला जिभेचा स्पर्श केला तर विषाचा परिणाम अटळपणानं मला अनुभवाला येईल। म्हणून चौथ्या मंत्रापासून 8व्या मंत्रापर्यंत त्यांनी या आनंद स्वरूप आत्म्याचे गुण काय आहेत ते मांडलेले आहेत। त्याचं स्वरूप आपल्या समोर ठेवलेलं आहे। वस्तुतः आत्मा हा शब्दांच्या पलीकडचा आहे, पण कुठेतरी वस्तूचं वर्णन आपल्याला कळलं पाहिजे, ते स्वरूप लक्षात आलं पाहिजे। यासाठी प्रत्येक ठिकाणी वेदांत असू दे, गीता असू दे, तुम्हाला आत्म्याचं वर्णन त्या ठिकाणी दिसेल। म्हणून कालच्या चौथ्या श्लोकामध्ये आपण आत्म्याचे पहिले 4 गुण बघितले की तो अचल आहे, त्याच्यामध्ये वेगवानपणा आहे आणि तो वेगवानपणा मनापेक्षा अधिक आहे। माझं मन एखाद्या ठिकाणी पोचण्याच्या आधीच आत्मतत्व त्या ठिकाणी आलेलं आहे किंवा त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे। देवांनी आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही ते आकलन झालेलं नाही। आणि वायूचा म्हणजे प्राणाचा विचार, प्राणाशिवाय जीवन आमचं चालू शकत नाही। जर आम्हाला वायू घ्यायला, ऑक्सिजन घ्यायला त्रास व्हायला लागला, आम्ही अस्वस्थ होतो, म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाचा जो भाग आहे तो जीवनाशी कुठेतरी निगडीत आहे। आणि मग पुढे 5व्या मंत्रामध्ये ते अजून पुढे गेले। तदेजति तन्नेजति तद्दूरे तदंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यताः। म्हणजे हे कसं आहे तर हे आत्मतत्व तदेजति तन्नेजति, ते म्हटलं
तर हालचाल करतं आहे, म्हटलं तर ते हालचाल करत नाही. तद दूरे तद अंतिके, ते दूरही आहे आणि जवळही आहे. आणि तद अंतरस्य सर्वस्य, ते सगळ्यांच्या अंतर्यामीही आहे आणि सगळ्यांच्या बाहेरही आहे. पहिला त्याचा धर्म त्यांनी दाखवला तो म्हणजे हालचालीचा. ते हालचाल करतं आणि हालचाल करतही नाही. वेदांतामध्ये काही गोष्टी ह्या वारंवार येत राहतात. त्यातला एक विचार म्हणजे खांबावरचं भूत. अंधारामध्ये मुळात तिथे खांब आहे, पण त्या खांबाला अनुलक्षून मला जर काही त्या ठिकाणी भूतासारखी हालचाल जाणवली तर माझी भावना अशी होते की तिथे भूत आहे. म्हणजे भूताची हालचाल दिसली म्हणून भूत आहे. जर त्या भूताची भावना माझ्यासमोर नसेल तर स्थिर स्वरूपामधला खांबच माझ्यासमोर राहतो. म्हणून आत्म्याच्या अनुषंगानं म्हटलं तर तो हालचाल करतो आहे, कारण आम्ही जातो, आमच्याच बरोबर तो आहे, म्हणून तिथे त्याची हालचालही आहे. आम्ही जिथे बसलो तिथे तो बसलेला आहे आमच्याच बरोबर, म्हणून तिथे हालचाल पण नाही. सागर मूळचा शांत आहे, पण लाटांची निर्मिती ज्या वेळेला होते त्यावेळेला आमची भावना काय आहे? सागर खवळला. सागर खवळलेला नाही आहे, सागर त्याच्या मूळ स्वरूपामध्येच आहे. लाटांच्यामुळे आमची ती भावना निर्माण झालेली आहे. म्हणून प्रकृतीच्या अंगानेही आत्मा हा मुळातच स्वस्वरूपामध्ये निश्चल आहे, तो स्थिर आहे, शांत आहे. पण प्रकृतीशी ज्या वेळेला आपण जोडले जातो आणि आपल्यातले त्रिगुण कार्यरत होतात तेव्हा आमच्यामध्ये भावना येतात, आमच्यामध्ये विचार येतात, आमच्यामध्ये प्रतिक्रिया येतात आणि तिथे हालचाल होते. पाणी मुळातच स्थिर आहे, पण पाण्यावरनं जाणारं जहाज असू दे, नाव असू दे, ती हालचाल करते आहे. तसं इथे एक प्रकारानं आत्म्याच्या बाबतीमध्ये हालचाल म्हटली तर आहे, म्हटली तर ती नाही. नित्याच्या व्यवहारामध्ये सुद्धा प्रवास करत असताना आपण ज्या रेल्वे गाडीने जात असतो ती रेल्वे गाडीसुद्धा एका ट्रॅकवरनं जातच असते. त्याच वेळेला दुसऱ्या ट्रॅकवरनं जर दुसरी रेल्वे गाडी आली तर आपल्याला दिसताना अनुभवाला काय येतं? मी स्थिर आहे, आमची गाडी थांबलेली आहे, बाजूची गाडी जाते. वस्तुतः दोनही ट्रेन्स चालूच असतात, पण फिलिंग जे आहे ते फिलिंग त्या पद्धतीनं येतं. तसंच तद दूरे तद अंतिके, ते दूरही आहे आणि ते जवळही आहे. ज्याला सर्वव्यापीपणा आपण म्हणतो तो सर्वव्यापीपणा आत्मतत्वाच्या अनुषंगानं एकदा निर्माण झाला की आपोआप तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे ही जाणीव स्वतःच्याही ठिकाणी अनुभवता येते आणि लांबच्या म्हणजे अन्यत्रही त्याला ती अनुभवता येते. मी मुंबईला निघाल्यानंतर आत्ताला नाशिक रोडवरनं माझी भावना काय आहे? मुंबई लांब आहे, 4 तासाचं अंतर आहे. मी नाशकात असताना मी त्या ठिकाणी स्वतःला जवळ समजतो, मुंबई मी लांब समजतो. पण कल्याण आलं की माझी भावना आहे मी मुंबईत आलो, म्हणजे मुंबई माझ्या जवळ आली. आत्मतत्वाच्याही अनुषंगानं चैतन्याचा अनुभव घेत असताना ते माझ्यामध्येही मला अनुभवता येतं, म्हणजे ते जवळ आहे. आणि इतरांच्यामध्ये अनुभवत असताना ते माझ्यापासून वेगळे आहेत, हाही भाव त्या ठिकाणी आहे. आणि तिसरा धर्म त्यांनी दिला तद अंतरस्य स हां हां तुमच्या माझ्यात अंतर आहे ना. इतरांच्या मध्येही तो आहे, पण ते माझ्यापासून दूर आहेत, वेगळ्या अंतरावरती आहेत. आणि तिसरा धर्म तद अंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः, तो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं वेगळेपण नाही. ज्ञान अज्ञानाच्या भूमिकेतून वेगळेपण नाही, स्त्री पुरुष म्हणून वेगळेपण नाही,
लहान मोठा हाही भेद नाही, श्रीमंत गरीब हाही भेद नाही. आत्मतत्व हे सगळ्यांना व्यापलेलं आहे, म्हणून प्रत्येकाच्या अंतर्यामी ते आहे. सूर्य प्रकाश देताना, वायू वाहत असताना, पर्जन्य करत असताना ते अपपर भावाचा विचार करत नाही. ते सगळ्यांकडेच सारखेपणानं बघतात. तसंच आत्मतत्व सगळ्यांच्या मध्येच सारखेपणानं आहे, म्हणून ते सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. आणि त्याचबरोबर या विश्वाला व्यापलेलं असल्या कारणानं आपल्यापेक्षा सुद्धा बाहेरच्या वस्तू जगताशी सुद्धा ते निगडित आहे, म्हणून ते बाहेर गेलं. म्हणजे मी केवळ माझा विचार न करताना, मी संकुचितता न ठेवताना मी व्यापक होण्याचा विचार करायचा. स्वकेंद्रित न होताना समष्टी स्वरूपाचाही विचार आपण ज्या ज्या वेळेला करतो त्या त्या वेळेला त्यांच्या दोघांमधला असलेला संवाद हा अधिक चांगला होतो. जर मी समष्टीचा विचार करणार नसेल, मी माझाच हेकटपणा चालू ठेवणार असेल, तर त्या दोघांमधली संवादाची प्रतिक्रिया होत नाही, तिथे वादाची भूमिका येते. म्हणून आत्मतत्वाला सगळीकडे बघणं म्हणजे मी माझ्यातही बघणं, कौटुंबिक वातावरणातही अनुभवणं आणि सामाजिक किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही तो भाव मी घेणं. म्हणून ज्ञानदेवांच्या पसायदानातले काही चरण हे या अनुषंगानं आहेत. त्यांची दृष्टी ही पूर्णपणानं विश्वात्मक स्वरूपाची आहे, व्यापक आहे. सगळीकडेच ते त्या परमतत्वाला अनुभवत आहेत. म्हणून आता विश्वात्मके देवे, केवळ एक राम, केवळ एक कृष्ण, केवळ एक महादेव असं म्हटलेलं नाही. विश्वात्मक देव म्हणजे ह्या विश्वाला व्यापलेल्या परमतत्वाचा विचार त्यांच्या समोर आहे. पुढेही त्यांचे आहे, विश्व स्वधर्म सूर्ये पाव आणि पूर्ण होवोनी तिन्ही लोके. म्हणजे केवळ भूतलाचाच विचार आहे असं नाही, नरकामध्ये गेलेल्या, पाताळात गेलेल्यांचाही उद्धार व्हावा आणि स्वर्गस्थ असलेल्यांनाही कल्याणाची भावना असावी. हा व्यापकपणाचा भाग म्हणजेच तद अंतरस्य सर्वस्य, अंतराच्या अनुषंगानं तो माझ्यातही आहे आणि इतरांच्यामध्येही आहे. या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या सर्वव्यापीपणाचा विचार ऋषींनी आमच्या समोर ठेवलेला आहे की भगवंत सगळीकडेच व्यापलेला आहे आणि तो सगळीकडे व्यापलेला असल्या कारणानं त्याची सत्ता प्रत्येकावरती आहे. तो एकही वस्तू ह्या विश्वातली अशी नाही की त्याच्या सत्तेचा स्पर्श, अस्तित्वाचा स्पर्श हा त्या ठिकाणी नाही. आपण विहीर म्हणा किंवा पाण्याची टाकी म्हणा, त्याच्यामध्ये ज्या वेळेला शुद्धीकरणाचं औषध टाकतो त्यावेळेला असलेलं ते पाणी इतकं स्वच्छ होऊन जातं की आपोआप आम्हाला खालचा तळसुद्धा व्यवस्थित स्पष्टपणानं दिसतो. तसं समग्रतेनं सर्वार्थानं आम्ही ईश्वराला किंवा भगवंताला बघण्याचा अनुभव घेतला किंवा ती भूमिका, तो प्रयत्न आमच्यामध्ये ठेवला तर आमचं अंतःकरणही तिथे शुद्ध होत जातं. म्हणून चित्तशुद्धीसाठी जे माझ्यामध्ये आहे तेच माझ्या समोर आहे, तेच इतरांच्यामध्ये आहे, ही भावना मी ज्या वेळेला घेतो त्यावेळेला द्वैताचा भाव निर्माण होत नाही, वेगळेपणाची भूमिका येत नाही. म्हणून ही जी चित्तशुद्धी आहे, अंतःकरणाचा विचार आहे, तो त्या अनुषंगानं आत्मतत्वाला मी सगळीकडे बघावं या भूमिकेशी निगडित आहे. म्हणून पुढे 6वा मंत्र येतो, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्नेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. म्हणजे या तु सर्वाणि भूतानि, जो सर्व भूतमात्रांमध्ये आत्मतत्व पाहतो, आत्मनी एव अनुपश्यति, सगळीकडे सर्वांमध्ये तो आत्मतत्व बघतो. 6
सर्वभूतेषु च आत्मानम अनुपश्यती. तो आपोआप सगळ्याच आत्म्याला त्या ठिकाणी अनुभवतो, सगळ्यांमध्येच तो त्या भूतमात्रांमधून अनुभवतो. आणि हे अनुभवणं आहे ते त्याच्यामध्ये कसं येतं? ततः न जुगुप्सते. मग त्याच्या ठिकाणी कोणाच्याही विषयी निंदेचा भाव, द्वेषाचा भाव येत नाही. मी एकदा सगळ्यांच्याकडे एका ईश्वर तत्वाच्या भावानं बघायला प्रारंभ केला की आपोआप माझ्यामधली इतरांच्या विषयीची असलेली वैराची भावना असेल, द्वेषाची भावना असेल, अन्य कुठली विपरीत भावना असेल, ती भावना तिथे निर्माण होत नाही. जसा मी तसे तुम्ही. म्हणून नीतिमत्तेच्या अंगानं, नीतिविचाराच्या अंगानं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे की कुठल्याही स्त्रीकडे बघत असताना आईच्या भावनेनं बघावं. मी ज्या वेळेला स्त्रीकडे आईच्या भावनेनं, बहिणीच्या भावनेनं बघेन, आपोआप माझ्यामध्ये विपरीतता निर्माण होणार नाही. ही भावना आत्मतत्वाकडे ज्या वेळेला मी वळतो, ती दृष्टी मला येते, त्याच वेळेला येते. आत्मसाक्षात्कारी पुरुषांचा, संतांचा विचार जो आहे, हा संतांचा विचार या अनुषंगाने. ते सगळ्यांमध्येच आत्मतत्व बघतात. म्हणून विठ्ठलाच्या समोर ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटातली भाकरी ज्या वेळेला तो कुत्रा उचलतो आणि धावायला लागतो, तेव्हा नामदेवांची भावना येते, अरे थांब, ती कोरडी भाकरी आहे, मी त्याच्यावरती तूप घालतो. म्हणजे मी खात असताना मी जर भाकरीवरती तूप घेऊन खात असेल तर त्या प्राण्याला देतानाही मी त्याच भावनेनं त्याच्याकडे बघावं. ही आत्मतत्वाला सर्व भूतमात्रांमध्ये बघणारी भूमिका आहे. एकदा मला लाटेचं स्वरूप लक्षात आलं की ती सागराची कल्पना मला येते. सागराचा भाव, ते अस्तित्व मला त्या ठिकाणी जाणवतं. मी माझ्यामध्येच आत्मतत्वाला जाणलं की मला बाहेरही ते आत्मतत्व जाणण्याचा भाव येतो. म्हणून समर्थांनीही दासबोधामध्ये म्हटलेलं आहे की तुला चिमटा काढल्यानंतर जर वेदना होत असेल तर तू दुसऱ्याला का चिमटा काढतोस? म्हणून एक प्रकारानं ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणावं, विचारांचं किंवा सिद्धांताचं, तो भाव ऋषींना इथे द्यायचा आहे की मी माझ्यामध्ये जर परमतत्वाला अनुभवत असेल तर माझं प्रॅक्टिकल मी इतरांमध्येही ते अनुभवावं, माझी दृष्टी मी त्या ठिकाणी घ्यावी. आणि एकदा ती दृष्टी आली की तुमच्या माझ्यामध्ये विसंवाद आहे, तुमच्या माझ्यामध्ये द्वेषाची भावना आहे, तुम्ही माझं अनहित केलेलं आहे, मग आता मी तुमचं अनहित करीन, अशा स्वरूपाचे विचार येत नाही. आपण एकमेकांना समजून घेणं असं जे हल्लीच्या मानसशास्त्रामध्ये म्हणतात, तो समजून घेणारा भाग म्हणजे मी माझ्यामधून समोरच्याला बघणं, मी त्याला त्या अनुषंगानं अनुभवणं. म्हणून इथे जुगुप्सा असं ऋषींनी म्हटलेलं आहे. कोणत्याही स्वरूपामधली द्वेषाची भावना ही आपल्या मनामध्ये निर्माण न होणं किंवा आपण ती निर्माण न करणं. ही केव्हा निर्माण होते आहे? मला ज्या वेळेला एखादा प्रतिकूलतेचा अनुभव येतो तेव्हाच मी त्या अनुषंगानं द्वेषाचा, निंदेचा विचार करतो. जर अनुकूल भाव आला तर मला तुमच्याविषयी प्रेम निर्माण होतं, अरे तुम्ही माझं कौतुक केलं. पण तुम्ही माझ्याविषयी काही विपरीत बोललात तर लगेच माझी प्रतिक्रिया आहे की अरे तुम्ही मला असं का बोललात, म्हणजे तुमच्या मनातच काहीतरी वेगळेपण आहे. म्हणून विजुगुप्सा म्हणजे मी कोणाचीच निंदा करत नाही, मी स्वच्छपणानं बघतो आहे, म्हणून मलाही बाकीच्यांच्या अनुषंगानं तीच स्वच्छ वृत्ती येते. म्हणून वृत्तीमधला, मनाच्या स्तरावरचा किंवा विचारांच्या स्तरावरचा रागद्वेषाचा भाग आपल्याला काढता आला पाहिजे. वेदांतामध्ये राग याचा अर्थ प्रेम किंवा आसक्ती.
नित्याच्या व्यवहारात राग म्हणजे मी रागावलो, माझा आवाज वाढला, माझे शब्द बदलले, तो नाही. तिथे त्याला त्यांनी क्रोध म्हटलेला आहे. म्हणून रागद्वेषाची भावनाच नसावी. कोणाच्याही अनुषंगानं एक सारखेपणाची भावना ही जी भूमिका आहे, समत्वाचा विचार जो आहे, तो समत्वाचा विचार आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. आणि गीतेनंही तेच समत्वाचं चित्र मांडलेलं आहे. म्हणून आपण अनेक वेळेला म्हणतो समत्वम योग उच्यते. समत्वाची, सारखेपणाची, सहजपणाची भावना ज्या वेळेला आपल्यामध्ये येते त्यावेळेला आपण आतून शांत होतो. आणि एकदा आतून शांत झालो की तिथे आनंदाची अनुभूती तुम्हाला सहजपणानं येते. कारण ह्या द्वेषाच्या भावना, निंदेच्या भावना ह्या आपल्यासाठी कधीच नसतात. आपण इतरांची निंदा करतो. मी माझी निंदा केली असं होत नाही, मी माझा द्वेष केला असं होत नाही. याचाच अर्थ मी द्वैताच्या पातळीवरती येतो. तेव्हाच माझ्याकडून समोरच्याला निंदेच्या, द्वेषाच्या अनुषंगानं बोललं जातं. व्यवहारातला एक साधा नियम किंवा एक सहज क्रिया आपली बघा. तुम्ही असे आहात हे म्हणत असताना माझं एकच बोट तुमच्याकडे, पण ही उरलेली तीनही बोटं माझ्याकडे आहे. म्हणजे दोषी कोण आहे जास्त? मी दोषी आहे. पण मी दाखवताना तुम्ही दोषी आहात असं म्हणतोय. आत्मतत्वाच्या अनुषंगानं ज्यानं हे जग निर्माण केलं, ज्याच्या सत्तेनं ते चालू आहे आणि ज्याच्या सत्तेनं मीही कार्य करतो आहे, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी अशा रीतीचा कोणताही दोषाचा भाग नाही. भगवंतानं किंवा ईश्वरानं त्याच्या जीवनामध्ये कधीही दोष बघितलेले नाहीत. ज्या वेळेला शिशुपालाचं मस्तक भगवंतानं उडवलं त्याच्यानंतर धर्मराजानं कृष्णाला प्रश्न केलेला आहे दुसऱ्या दिवशी की काल हा प्रसंग घडला, नंतर वातावरणच राजसभेतलं सगळं विस्कळीत झालं, पण मी एक अनुभवलं की कृष्णा, शिशुपालाची अंतरंगामधली ज्योत त्या मस्तक उडवल्याबरोबर तुझ्या दिशेनं आली आणि तुझ्यामध्ये सामावली गेली. जर त्यानं एवढा द्वेष केलेला होता तर तो तुझ्याकडे कसा आला? ती अंतर्ज्योत कशी आली? कृष्णाचं धर्मराजाला उत्तर आहे की जरी त्यानं माझा द्वेष केलेला असला तरी शेवटी आत्मतत्वाच्या, परमतत्वाच्या पातळीवरती त्याचं आत्मस्वरूप आणि माझं आत्मस्वरूप वेगळं नाही. तुम्ही कसेही वागा, तुम्ही माझ्याशीच येऊन मिळता, ही भूमिका त्या अनुषंगानं आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला आपण दोषांचं चिंतन करतो, निंदेचा विचार करतो, त्यावेळेला आपण आपल्यातल्याच सत्वगुणाला कमी करत जातो आणि आपण आपल्यामधल्याच परमतत्वाला दोष देतो. आपण आपल्यामधल्याच आनंदाकडे विपरीततेनं बघतो. म्हणून जो मुळात आनंद स्वरूप आहे, जो मुळात दोषरहित आहे, त्याला दोष लावणं हा पूर्णपणानं अयोग्य भाग आहे. ही भूमिका या ठिकाणी त्यांना दाखवायची आहे. म्हणून अभिमान जो आहे, हा अभिमान अनेक वेळेला आपलं मन दूषित करतं आणि दोष दाखवतं. आपल्या देहाचा विचार करत असतानाही देहाच्या बाबतीमध्ये आपण एका बाजूला उजवी बाजू म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला डावी म्हणतो. पण म्हणून आपण हे उजवं म्हणून अधिक चांगलं आणि हे डावं म्हणून दुय्यम हा विचार आपल्यामध्ये नाही. आपण एकाच देहाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघतो. सहजपणानं अगदी नैसर्गिक स्वरूपामध्ये अनेक वेळेला असं होतं, आपली जीभ चावली जाते. थोडासा त्रास क्षणभरासाठी आपल्याला होतो, पण म्हणून आपण असं म्हणत नाही आहे की दातांनी असं का केलं. ती एक सहज प्रक्रिया आहे. या भावनेनं आपण तो भाग बाजूला करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जीवनामध्ये
एकदा मी सगळ्याच भूतमात्रांकडे परमतत्वाच्या अनुषंगानं बघण्याची भूमिका घेतली की मला आपोआप त्या ठिकाणी वेगळेपणाचा भाव येत नाही. सगळे मीच स्वरूप आहेत हा भाव त्या ठिकाणी येतो. आणि मग पुढे 7वा मंत्र, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवा भूद्विजानताः तत्र को मोहः कशोकः एकत्वम अनुपश्यतः. यस्मिन् सर्वाणि भूतानि, ज्याच्या ठिकाणी सगळ्याच भूतमात्रांमध्ये आत्म्यामध्ये स्वतःच्याच आत्म्याच्या ठिकाणी बघणारी भूमिका येते. आत्मैवात भूत विजानता. आशांच्या अनुषंगानं काय आहे? तत्र को मोह कशोकः. त्यांच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा शोकही नाही आणि कोणत्याही स्वरूपाचा मोह नाही. आणि एक प्रकारानं एकत्वम अनुपश्यतः. जर एकत्वाची भावना आली तर तिथे दुःखाचा विचारच येणार नाही. म्हणजे आता इथे पहिल्यांदा 6व्या मंत्रामध्ये त्यांनी आम्हाला दृष्टी दिली की मी सगळीकडे माझ्याच सारखं बघावं, माझ्यातल्याच आनंद स्वरूपाला मी बाहेर बघावं, मी दोषाची वृत्ती जी आहे ती बाजूला करावी. आणि एकदा ही दोषाची वृत्ती जर मी बाजूला केली आणि मला सगळ्याच भूतमात्रांमध्ये सगळ्याच आत्मस्वरूपामध्ये एकत्वाचा अनुभव येत गेला तर मला प्रचिती कोणती येणार आहे? माझ्यातला मोहही गेला आणि माझ्यातला शोकही निघून गेला. म्हणजे अनुकूलतेचाही विचार नाही आणि प्रतिकूलतेचाही विचार नाही. एका समत्वाच्या वृत्तीवरती आपण येतो. ज्याला आत्मसाक्षात्कार साधक किंवा ती भूमिका म्हणावी तो या स्वरूपाचा भाव या ठिकाणी ऋषींनी आमच्या समोर ठेवला. ज्या क्षणी आत्मतत्वाशी आपण पूर्णपणानं जोडले जातो, क्षणभरासाठी का होईना, 5 मिनिटासाठी का होईना, ती जाणीव आम्हाला ज्या वेळेला येते त्यावेळेला एक प्रकारानं त्या आत्म्याशी, त्या सत्यस्वरूपाशी आपण एकाग्र झालेलं असतो, एकरूप झालेलं असतो. आणि तेच आपल्या मूळ आनंदाचं स्वरूप आहे. म्हणून एक प्रकारची आनंदाची, प्रसन्नतेची, शांतीची अनुभूती त्या 10 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी आम्हाला अनुभवता येते. सगळंच माझं आहे आणि सगळ्यांमध्ये मी आहे. माझ्यातही ते आहे आणि तुमच्यातही ते आहे. म्हणून तुम्ही आणि मी एकाच प्लॅटफॉर्मवरती आहोत. आपण कोणीही वर किंवा खाली हा भाव नाही. मोह किंवा आसक्ती कुठे निर्माण होते? मी आणि माझेपणामधून येते. हे माझं आहे म्हटल्यानंतर ही वस्तू उद्याला तुम्ही उचलायला निघाल्यानंतर मी म्हणणार आहो नाही ती माझी आहे. म्हणजे त्या वस्तूचा मोह त्याच्या ठिकाणी मी लावला, माझेपणा लावला म्हणून निर्माण झाली. आणि म्हणून ज्या मी आणि माझेपणामधून मोहाची निर्मिती होते, आसक्तीची निर्मिती होते, ती आसक्तीच मला बाजूला करता आली पाहिजे. हा मोह शेवटी विविधतेशी निगडित आहे. म्हणून ह्या मोहाचा विचार हा दृश्यामध्ये येतो. कारण दृश्य विविधतेनं नटलेलं आहे. आणि त्या विविधतेचा विचार मी ज्या वेळेला बाजूला करतो, त्या विविधतेपासून मी बाजूला वाहण्याचा प्रयत्न करतो, ती वस्तू माझ्यापासून दूर जाते, त्यावेळेला तिथे शोकाची भावना येते की अरे हे माझ्यापासून निघून गेलं. अगदी काही 24 तासाचा प्रवास ज्या वेळेला आपला असतो त्यावेळेला एक भावना असते, बाजूच्या प्रवाशाबरोबर आपल्या गप्पा होतात, बोलणं होतं, परिचय होतं. आणि ज्या वेळेला आपण आधी उतरतो किंवा तो आधी उतरतो, अरे गेले 10-20 तास आपण फार छान प्रवास केला, आता तुम्ही जाताय किंवा मी जातो आहे. म्हणजे काही एका दृश्यामध्ये वावरत असताना
अटॅचमेंट निर्माण झाली की त्या अटॅचमेंटपासून बाजूला होताना आमच्यामध्ये शोकाचा भाव येतो किंवा हे माझ्यापासून आता दूर जातं आहे ही भावना आपल्या समोर येते. आणि म्हणून समर्थांचे शब्द आहेत, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी म्हणजेच आत्ताला देहातून म्हणजेच मी बहिर्मुख वृत्तीतून वावरतो आहे, त्यावेळेला हे सगळं मी आणि माझेपणानं बांधलं जातं. म्हणून त्या देहबुद्धीमधून त्या दृश्यामधून मी अदृश्यामध्ये माझ्या आत्मबुद्धीकडे वळावं, माझ्या आत्म्याकडे अंतरंगाकडे वळावं. आणि ते वळलो की आपोआप देहाचा विचार सुटतो आणि विदेहीपण म्हणजे देह आहे परंतु तरीही त्या देहाची जाणीव नाही. म्हणून दीर्घकाळ समाधी अनुभवणं ज्याला आपण म्हणतो, त्या दीर्घकाळ समाधीमध्ये तो साधू, तो महंत, तो महापुरुष परमतत्वाशी स्वतःला इतका जोडून घेतो की त्याला ह्या देहाची जाणीवच राहत नाही. मग तिथे 24 तासही होतील, 48 तासही होतील, त्याला भुकेची जाणीव नसते, त्याला तहानेची जाणीव नसते. म्हणून माताजींनी विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला की एका आनंदामध्ये गुरुदेव असताना तुम्ही त्यांना हलवून का खाली आणता? तेव्हा माताजींनी उत्तर दिलं की ते अखंड आनंदातच आहेत, पण ज्या देहातून ते आनंद अनुभवता आहेत त्या देहाला 2 घास जाणं आवश्यक आहे. म्हणून तेवढ्या वेळेपुरती मी त्यांना खाली आणते आहे. तेवढे 2 घास त्यांना भरवले की पुन्हा ते त्यांच्याच विदेही अवस्थेमध्ये राहतात. हा भाव म्हणून यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवा भूत विजानता. आणि देहाची अवस्था नाही, ती दृष्टी व्यापक होते, विशाल होते आणि तिथे आम्ही त्या अनुषंगानं जातो. आणि मग भूमिका काय आहे? तत्र को मोहा कशोकः. जीवनातली ही दृष्टी एकदा तुम्हाला आल्यानंतर तो मोहाचा आणि शोकाचा भाव येत नाही. कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्ही विचलित होत नाही. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवंतानं म्हटलेलं आहे, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते न अधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणानपि विचाल्यते. आत्मतत्वाचा एकदा आपल्याला लाभ झाल्यानंतर अन्य कोणत्याही लाभाची अपेक्षा आपल्याला राहत नाही. आणि मग आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाल्यानंतर कोणत्याही दुःखानं आपण विचलित होत नाही. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं, नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. त्यानंतर शिरवाडकरांनी जाहीर केलं, यानंतर कुठल्याही संमेलनाचं मी अध्यक्षपद घेणार नाही. मला वेळ असेल मी त्या ठिकाणी एक प्रेक्षक म्हणून, साहित्यिक प्रेमी म्हणून तिथे मी उपस्थित राहीन. एका सर्वोच्च सन्मानावरती मी गेल्यानंतर मला मग बाकीच्याचा विचार फारसा येत नाही. आत्मलाभाची अनुभूती आल्यानंतर दृश्यामधल्या कोणत्याच उपभोगाचा विचार हा माझ्यासमोर येत नाही. मला त्याचं मिळावलं पाहिजे ही भावनाही येत नाही आणि जे माझ्यापासून जातं त्याचाही विचार येत नाही. म्हटलं तर गोष्टी अगदी सामान्य असतात, पण अनेक वेळेला दृश्यामध्ये वावरत असताना, देहबुद्धीचा विचार येत असताना आपण त्याला कुरवाळत राहतो. माझी दाढ दुखते, माझं डोकं दुखतं, मला ताप आला, माझा पाय बुरगळला, त्या काय झालं, कसं झालं याचंच बोलणं आपलं जास्त असतं. म्हणजे ते मला जाणीव त्याच्या दुःखापासनं
बाजूला होण्यापेक्षा किंवा तो विचार मनाच्या पातळीवरनं बाजूला करण्यापेक्षा ते काय घडलं आणि कसं घडलं याच्यामध्येच आपण जातो. म्हणून देहाचा विसर पडणं हा आत्मतत्वाकडे आत्मबुद्धीकडे वळणारा भाग आहे. आणि हा ज्या वेळेला आमच्या समोर येतो त्याच वेळेला आम्ही खऱ्या अर्थानं आनंदाची अनुभूती घेतो. म्हणून इथे जीवनाचं सूत्र जे आहे ते हे एकच येतं की मी जीवन प्राप्त केलं आहे म्हटल्यानंतर सिसोच्या फळीसारखं कधीतरी अनुकूलता आहे, कधीतरी प्रतिकूलता आहे. वर खाली होणं हे अनिवार्य आहे. हा या विश्वाचा, या सृष्टीचा नियम आहे. मी स्वतःला तिथे सांभाळायचं आहे. सिसोची फळी असू द्या किंवा तो झोका असू द्या, आपण आपल्याला सांभाळतो. जरी तो झोका उंच जात असला तरीसुद्धा आपण आपली काळजी घेतो. तसं मी माझ्या आत्मतत्वाचा, ईश्वर तत्वाचा विचार करावा. आणि तो ज्या वेळेला मी करतो त्याच वेळेला एक प्रकारची निष्कामता येते आणि ती आनंदाची भावना तुम्हाला सगळ्याच प्रसंगांमधून बाजूला करते. प्लेगच्या साथीमध्ये पुण्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले आणि टिळकांचाही मुलगा त्या प्लेगच्या साथीमध्ये गेला. ते सगळं झाल्यानंतर अमरधाममधनं परत आल्यानंतर टिळकांनी आंघोळ केली आणि लगेच केसरीचा दुसऱ्या दिवशीचा अग्रलेख लिहायला ते बसले. एवढा सगळा प्रसंग कुटुंबामध्ये घडलेला असतानाही या लगेच अग्रलेखाला बसता आहेत म्हटल्यानंतर त्यांचे स्नेही दादासाहेब खापर्डे त्यांना असं म्हणाले की आपण आत्ताला हे कशासाठी करता आहात, दुसरा कोणीतरी उद्याचा अग्रलेख लिहील. टिळकांचं उत्तर तिथे आहे, गावामध्ये होळी पेटली, माझ्या घरातली एक गौरी गेली. हा जो वृत्तीचा तटस्थपणा आहे आणि समोर आलेल्या प्रसंगाला स्वीकारणं आहे, ही भूमिका तत्र को मोह कशोकः. एकदा एकत्वाची अनुभूती तुम्हाला आल्यानंतर दृश्यातल्या घटनांकडे तुम्ही त्याच अनुषंगानं बघता. आणि म्हणून पुढचा मंत्र आपल्यासमोर त्या आत्मतत्वाच्या अनेक गुणांचा विचार समोर ठेवत आहे. सपर्यगाच्छ्रुक्रमकायमवर्ण अस्मान वीरम शुद्धमपापविद्धम कविर्मनीषी परिभूस्वयंभूर यथा तथ्यतो अर्थान वेददाश्च अश्वतीभ्यः समाभ्या. तो आत्मा कसा आहे? सहा. तो आत्मा कसा आहे? पर्यगाश्चू, सर्वव्यापी आहे. शुष्कम म्हणजे परमतेजोमय आहे. अकायम, अशरीरी आहे. अव्रणम, त्याच्यावरती कोणतेही व्रण किंवा डाग नाही. अस्मानवीरम, स्नायुरहित. शुद्धम, अत्यंत शुद्ध. अपापविद्धम, अपाप म्हणजे निष्पाप. कवीर मनीषीही, तो सर्वद्रष्टा आणि मनाचा शास्त्र आहे. परिभू म्हणजे सर्वोपरी विद्यमान आहे. स्वयंभू आहे म्हणजेच स्वतः प्रगट होणारा असा आहे. आणि यथातथ्य शाश्वतीभ्यः समाभ्या, एक प्रकारानं ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याची त्याची कामं अनादिकालापासून त्याला वाटून दिलेली आहे. त्या त्या कामाचा तो करता आहे. पर्यगान हे पहिलं विशेषण त्यांनी वापरलं. म्हणजे दूर गेलेला किंवा सभोवार गेलेला. आत्मा ज्या वेळेला सर्वत्र व्यापलेला आहे म्हटल्यानंतर त्याचं माझ्यापासून जरी तो दूर असला तरीही सुद्धा त्याच्या अस्तित्वाची भावना आहे. मला डोळ्यांनी जेवढं आकाश दिसतं तेवढंच आकाश आहे असं नाही, त्याच्याही पलीकडे आकाश आहे.
म्हणजे आकाशाचं अस्तित्व कायम आहे, जरी ते मला दिसत नसलं तरीही तो त्या ठिकाणी आहे. शुक्रम म्हणजे तेजस्वीपणा, परम तेजस्वितेचा प्रकाशतत्वाचा भाग हा शुक्रमशी निगडित आहे. आणि त्याचबरोबर निर्मितीचा भाव त्याच्यामध्ये आहे. आत्म्याच्याच अनुषंगानं सृजनशीलतेचा, निर्मितीचा विचार हा त्या ठिकाणी येतो. आम्हाला वेगवेगळे विचार सुचणं, वेगवेगळ्या कल्पना सुचणं, हा म्हणताना आम्ही म्हणू अरे मला हे सुचलं, पण मला हे सुचलं म्हणताना त्या मलाच्या पाठीमागे आत्मतत्व आहे, आत्म्याची शक्ती आहे, म्हणून त्या आत्म्यानं तुला तो विचार दिलेला आहे. म्हणून शुक्रममध्ये तेजोमयता, विचारांचा भाव, सृजनशीलतेचा भाव आहे. हे आत्मतत्व कसं आहे? अकायम म्हणजे अशरीरी. इथे शरीराचा विचार नाही. तुम्हा आम्हाला शरीर आहे, आत्म्याला शरीराचा भाग नाही. पंचकोशात्मक प्रकृतीची त्याची जोडणी ज्याला म्हणतात, तो आवरणाचा भाग म्हणा, तो आत्म्याशी निगडित नाही, कारण त्या पंचकोशांच्याही पलीकडे तो आहे. त्यांना कार्यरत करूनही तो त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व ठेवून आहे. तुम्ही आम्ही पंचकोशाशी निगडित आहोत, पंचमहाभूतांशी निगडित आहोत. अव्रणम, आपल्या अंगावरती जशी एखादी जन्मखूण म्हणा किंवा अपघातानं झालेली एखादी खूण म्हणा ही निर्माण होते, आत्म्याच्या बाबतीमध्ये अव्रणम, तिथे कोणतीही खूण नाही. आता देह नाही, अशरीरी आहे, म्हणून तिथे अस्नावीरम म्हणजे स्नायूरहित, तिथे स्नायूंचाही विचार नाही. शुद्धम, ते अत्यंत निर्मल आहे, त्याच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा डाग नाही. इतकी शुद्धता, निर्मलता ही त्याच्यामध्ये आहे. ती का आहे? तर तो अपापविद्धम, तो एक प्रकारानं निष्पाप आहे. पापाचा विचार आत्म्याच्या अनुषंगानं येत नाही, म्हणून पापरहितपणा, निष्पापता ही त्याच्यामध्ये आहे. कवीर मनीषी, तो कवी आहे. कवी याचा अर्थ द्रष्टेपणा. आपण नेहमी सामान्यपणानं म्हणतो न देखे रवी ते देखे कवी. याचा अर्थ एखादी गोष्ट कदाचित सूर्यालाही दिसणार नाही, पण कल्पनेच्या भरारीमधनं कवी ती वस्तू, ती गोष्ट, ती कल्पना तुमच्या समोर निर्माण करतो. म्हणून आत्म्याचं स्वरूप जे आहे ते द्रष्टेपणाचं स्वरूप आहे. म्हणून महापुरुषांच्या बाबतीमध्ये पुढचे काय आहे हे त्यांना कळतं. 6 महिने आधी स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या नेहमीच्या परिचयामधल्या अनेकांना असं म्हटलं की तुम्ही तुमच्या घरामधल्या महत्त्वाची कागदपत्र असतील, महत्त्वाच्या वस्तू असतील, या शक्य तितक्या अन्यत्र कुठेतरी ठेवा. 6 महिन्यानंतर लोकांना कळलं, पानशेतचं धरण फुटलं आणि पुणे जलमय झालं. म्हणजे हा द्रष्टेपणा महापुरुषांच्या ठिकाणी आत्मतत्वाच्या अनुषंगानं येतो. मनीषी म्हणजे मनाचा शास्ता. मनावरती आत्म्याचं पूर्ण नियंत्रण आहे. मनाला संयमित करणारा भाव आहे. मन जोपर्यंत संयमित होत नाही तोपर्यंत आनंदाची अनुभूती नाही. म्हणून मन, बुद्धी, इंद्रिय या सगळ्यांच्या द्रष्टेपणाचा भाव जर नसेल तर आमच्यामध्ये दृश्याचा, भावनेचा, विचारांचा विचार हा येणार नाही. पुढे त्यांनी असं म्हटलं, अतीत, मलाही कळणार नाही, मलाही दिसणार नाही, इतकं तो सीमिताच्या पलीकडे. जोपर्यंत मला त्या आत्मतत्वाच्या आनंदाची अनुभूती येत नाही तोपर्यंत ती भूमिका माझ्यासमोर, इतका अतीतपणाचा भाव त्याच्यामध्ये येतो. तो स्वयंभू आहे, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही, त्याला कोणी घडवलेलं नाही, त्याला कोणी तयार केलेलं नाही. जशी एखादी मूर्ती स्वयंभू स्वरूपामध्ये निर्माण व्हावी
त्याच पद्धतीनं आत्मा स्वयंभू आहे. आणि ते स्वयंभू पण कसं आहे, तर त्याचं मूळ शोधायला जातानाही आम्हाला अत्यंत अवघड आहे. मी माझा परिचय देताना काय म्हणतो आहे, मी, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, खापर पणजोबा, त्याच्याही आधी आहेत ना पिढ्या, मला त्या माहिती नाही आहेत. म्हणजे माझ्या कुटुंबाचा कोणीतरी एक मूळ पुरुष आहे. त्या आत्मतत्वाच्या अनुषंगानं तो स्वयंभूपणा त्या ठिकाणी येतो. आणि आज दिसणारं जग जे आहे हे पूर्णपणानं त्याच्यामधूनच निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याच्यापर्यंत पोचणारी एक अखंड मालिका, कारण परंपरा ही त्या ठिकाणी येते. म्हणून शाश्वतेभ्य समाभ्या, तो अनादिकालापासून आहे, तो अनंत आहे, म्हणून त्याच्यामध्ये प्राचीनता आहे. आणि त्याच अनुषंगानं या आत्मतत्वानं सृष्टीच्या निर्मितीला अनुषंगून त्या परमतत्वानं प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. वेदस्थात शाश्वतेभ्य समाभा, त्याच्या त्याची कामं त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला ती वाटून दिलेली आहेत. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशांच्या अनुषंगानं या सृष्टीतली निर्मिती, त्या सृष्टीतलं कार्य आणि त्या सृष्टीतला प्रलय किंवा विनाश हा या ईश्वरी तत्वानं, आत्मतत्वानं कार्यरत केलेला आहे. म्हणून ह्या आत्म्याचा विचार उपनिषदांनी आमच्या समोर, सगळ्याच उपनिषदांमधून तुम्हाला आत्मतत्व, आत्मा याच अनुषंगानं चिंतन येईल. मानवी भूमिकेचा विचार करत असताना आपणही काही गोष्टी ह्या बनवलेल्या असतात आणि काही गोष्टी आपल्यामध्ये स्वयंभू स्वरूपाच्या असतात. शरीर जे आहे, माझं अंतःकरण जे आहे, हे निर्माण झालेल्या स्वरूपामधलं, बनवलेल्या स्वरूपातलं देहाबरोबर आलेलं आहे. पण माझ्यातलं समाधान, माझ्यातला आनंद हा माझ्यामध्ये निर्माण केलेला नाही, तो माझ्यामध्ये आत्म्याला जोडून स्वयंभू स्वरूपात आहे. म्हणून आपण अनेक वेळेला म्हणतो की अरे मी आनंदीच आहे, तरीही मला आनंदी का राहता येत नाही. जे माझ्याजवळ आहे ते मला उमजत नाही, ते मला अनुभवता येत नाही, हा भाव या ठिकाणी. म्हणून जे स्वयंभू आहे त्या स्वयंभू आनंदाकडे वळण्यासाठी, त्या समाधानाकडे वळण्यासाठी मला आत उतरायचं आहे. म्हणून साधना जी आहे ही साधना अंतरंगाशी निगडीत आहे. तुमची कोणतीही साधना, मग पूजेतलं तुमचं नामस्मरण असू द्या, पूजेतले मंत्र असू द्या, ओंकाराचं उच्चारण असू द्या, तुम्ही जे जे काही करता त्याचा एक परिणाम हा अंतरंगामधल्या मनबुद्धी चित्तावरती होतो आणि ते एक आकार घेतो, ते एक सात्विकतेचा भाग घेतं. स्वस्वरूपानुसंधान ज्याला म्हणतात, मी माझ्याच स्वरूपाशी निगडीत होणारा भाग. म्हणून चौथ्या मंत्रामध्ये त्यांनी 3-4 गुणांचा विचार केला. 5व्या मंत्रामध्ये अस्तित्वाच्या अनुषंगानं विचार केला. 6व्या मंत्रामध्ये सगळीकडे त्याला बघावं, माझ्यातही बघावं ही भूमिका घेतली. 7व्यामध्ये मी आणि आजूबाजूचं दृश्य विश्व आणि 8व्यामध्ये जवळपास हे 12 गुण आत्म्याचे त्यांनी मांडले. आणि अशा रीतीनं त्यांनी आनंदाचं, आत्म्याचं स्वरूप हे आपल्या समोर या अनुषंगानं ठेवलं. हा आनंद तुम्हाला अनुभवायचा आहे. तो अनुभवायचा आनंद कसा अनुभवायचा, तोही एक विचार त्यांनी आमच्या समोर ठेवला. आणि जर आम्ही अशा रीतीनं आमच्यामधल्याच असलेल्या आनंदाला, आमच्यामध्येच असलेल्या समाधानाला आम्ही जर अनुभवणार नसू, तर आम्ही खरोखर अंध आहोत. आम्ही आंधळे आहोत, अज्ञानी आहोत. आणि म्हणून अज्ञानाच्या अनुषंगानंही मी काय करू शकतो किंवा माझं काय नुकसान होतं, आणि जरी ज्ञानाच्या अंगानं मी जात असलो तरीसुद्धा
त्या ज्ञानाकडे मी कशा रीतीनं बघावं याचा विचार त्यांनी अविद्या आणि विद्या या अनुषंगानं 9व्या मंत्रामध्ये त्यांनी दिलेला आहे. आपण तो पुढच्या ह्याच्यात घेऊया. तरीही ते कमीच आहे असं ते म्हणतात शेवटी. सगुणाचा पण तरी सुद्धा गुण रहित आहे म्हणतात. पण अनकंडिशनल लव्ह, प्रेम, आनंद, अनकंडिशनल जॉय हा त्याचा स्वभाव, स्थायी भाव हा तो आहे. भाव रहित असला तरी तो एक अनंत भाव असतो त्याच्यामध्ये आणि परत प्युअर. आनंद पण कसा कधी कधी म्हणतो ना आपण असुरी आनंद पण असतो. असुरी आनंद नाही, प्युअर. आनंद कसा असावा. छान म्हटलं त्यांनी. यथातथ्य जे काही म्हणजे असं रीतीने जर जगलो तर जे काही वेल्थ आपल्याला म्हणजे समृद्धी, पण फक्त असं मटेरियल गोष्टी नाही बोलत आहोत. ॲडिक्वेटली व्हेनेवर नीडेड ऑल द वेल्थ ऑफ द टाइमलेस इटर्निटी अँड इन्फिनिटी म्हणजे अनंताचं धन म्हणा किंवा अनंताची समृद्धी ही आपोआप त्याच्याकडे येत राहते. इट फ्लोज टुवर्ड्स इट. ही गेट्स इट. ही डझंट हॅव टू अक्वायर इट. मिळवायला कुठे जायची गरज नाही. ती सहज येते. सहज येते. In his life there is nothing like acquisition anymore. म्हणजे आयुष्यात आता मिळवण्यासारखं काहीच उरलं नाही. So it just comes. Whatever is necessary, whatever is needed, whenever needed, it flows towards it. That is how the supreme intelligence works. म्हणजे जे ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ती त्याच्याकडे असते. ती जी आत्मशक्ती आहे ती तशी काम करते. छोट्या कुटुंबात बघितलं ना की वडिलांना माहिती की 4 मुलांना पोसायचं तर मला एवढे पैसे मिळाले पाहिजे, तर ते त्याच्या चांगलं काम केलं तर त्याला भेटतं. तसं आपण विश्वात्मक भावना ठेवली तर त्या विश्वाला पोचण्यासाठी आपल्याकडे तेवढं आपोआप येतं. म्हणजे असं की मिळवावं नाही लागत असं. असं काही म्हणता येईल का? हां. प्रत्येकातलं हे जसं जसं जागृत होत जाईल आत्मतत्व हो तसं तसं त्या गोष्टी त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. हो. तुम्हाला ज्या प्रमाणात ज्या प्रमाणात ज्या प्रमाणात येते. जसं हिने आता हो. छोट्या कुटुंबाचं आणि याचं सांगितलं. आपलं मन आहे ना ते सीमितच मागू शकतं आणि आपल्या मनाला जे हे वाटतं हे मी ऑटोमॅटिकली म्हणते की जे आत्मतत्व आता समजा प्रत्येकात आहे पण ते हो. तेवढं आपण जागरूक नाहीये किंवा तेवढ्या प्रमाणात ती ते काय म्हणतात सजगता त्याला? नाहीये. सजगता पण नको म्हणून सजगता पण नको म्हणून. आपोआप आपोआप ते वाढत जाणं आहे तर 100%, पण आज आपण ते जाणत नाही ना आपल्यातलं सुद्धा. तेव्हा ते हळूहळू जागृत होईल. दृष्टिकोन थोडा वाटतो. तुम्ही तुमच्या साधनेतून तुमच्या विचार चिंतनातून त्याच्याकडे जेवढं कॉन्सन्ट्रेट होत राहाल तेवढं तुम्हाला त्याची अनुभूती येत जाते. आणि ती अनुभूती एकदा यायला लागली की आपोआप तुम्हाला बाकीच्या गोष्टी बाजूला होत राहतात. तुम्ही त्याच्यावरतीच फोकस करता. तुम्ही तिथेच कॉन्सन्ट्रेट होता. त्या मंत्रामध्ये कवी हा शब्द खूप छान वापरलाय. म्हणजे कवी म्हणजे कविता करणारा नव्हे, कवी नाही. तर कवी म्हणजे ज्याला पास्ट प्रेझेंट फ्युचर ती दृष्टी. परसेप्शन एकदम ज्याचं क्लिअर द्रष्टेपण. तो दृष्टिकोन. तर ते जिथे सायकोलॉजिकल टाइम बद्दल आपण नाही म्हणत आहोत. So दृष्टी जी आहे ती पलीकडे जी जाणारी ते एक छान शब्द सांगितला. एक हे सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे की आत्मतत्व जे आहे ते हे आकाश आकायाम आवरणम
आवरण खूण म्हणाला हो. आत्मा जो आहे त्याला खूण नाहीये, सो अनम्युटिलेटेड आहे, कुठेही त्याला सुरकुत्या पडल्या नाही. नाहीये. इट इज नॉट पॉसिबल. यू कॅन डिस्ट्रॉय द बिल्डिंग, द वॉल्स, द रूफ, द विंडोज, बट कॅन एनीवन हर्ट और म्युटिलेट द स्पेस? छान प्रश्न विचारला की जे अस्तित्वात आहे ते सगळं तोडफोड करू शकतो, पण आकाश तत्वाला तुम्ही कसं छेद करणार किंवा त्याचा भंग कसा करणार? कॅन यू हिट द स्पेस? त्याला मारू शकत नाही. स्पेस म्हणजे एम्प्टीनेस, शून्यता हे आहे. देअरफॉर अ कॉन्शियसनेस हुज कंटेंट इज सायलेन्स. सो आपला जो चित्त आहे तो मौन असेल, ओके, तर दॅट इज लाईक स्पेस. इट इज नॉट सेइंग एनिथिंग, नॉट आस्किंग, नॉट गिविंग, नथिंग. हुज कंटेंट इज एम्प्टीनेस, इट कॅनॉट बी म्युटिलेटेड. जर आपण मौन आहोत तर कसं काय व्यक्त काहीच होत होऊ शकत नाही तिकडे, व्यक्तता येणारच नाही तिथे. तर शून्य आहे तिकडे. ते शस्त्राणी नैनम. आणि जे म्हणतो ना आपण की उथळ पाणी असेल तर खळखळ होतं, हा. पण शांत पाणी असेल तर तेवढंच शांत आहे. तसंच आपलं मन शांत असेल तर त्याच्यावर खूप लाटा येणार नाही. मी 6व्या श्लोकात ते काहीतरी अभिमानाबद्दल सांगितलं, पण मला ते माहिती झालं. जोपर्यंत तुमच्यामध्ये अभिमानाची वृत्ती आहे तोपर्यंत तिथे दोषाची दृष्टी येते आणि तुम्ही इतरांना समजून घेण्याचा भाग येत नाही. मग तिथे संघर्ष आला. जिथे इगो आहे तिकडे ब्लेम येणार आणि- आणि कॉन्फ्लिक्ट येणार. हा. बरोबर आहे अगदी. इगो आला की ब्लेम आला, कारण तुम्ही डिव्हिजन केलं. तुम्ही, मी आणि तुम्ही असं हे दोन भाग द्वैतामध्ये गेले. ते दातांवरून जीभ चावली, हो हो. तो पण दिला. याच्यात बाकी जे असे वेगळं पर्स्पेक्टिव्ह हम्म. ओके. ओंकार घेऊया आणि थांबूया. ओ